ज्ञानेश्वरीची निर्मिती आणि मराठीचा अभिमान. मित्रांनो, जरा विचार करा, जर आज आपल्याला भगवद्गीता किंवा अध्यात्म सहज समजून घ्यायचे आहे तर ते आपल्या मराठी भाषेत सहज उपलब्ध आहे. परंतु 750 वर्षांपूर्वी असे नव्हते. हा इतिहास बदलला एका 16 वर्षाच्या मुलाने. बघूया भाग 3. त्या काळी सर्व धार्मिक आणि उच्च ज्ञान हे संस्कृत भाषेत उपलब्ध होते, परंतु गरीब, कष्टकरी आणि सामान्य जनतेला ती भाषा अवगत नव्हती. ज्ञान असूनही लोक अंधारात होते, परंतु ज्ञानेश्वर माऊलींना हे मान्य नव्हते. त्यांना ईश्वराचे जे ज्ञान आहे ते सर्वसामान्यांच्या दरवाजापर्यंत पोहोचवायचे होते. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथे एका खांबाला टेकून, आज आपण ज्याला पैस खांब म्हणतो, त्या खांबाला टेकून माऊलींनी भगवद्गीतेवर मराठी भाष्य करायला सुरुवात केली. त्यांचे मोठे भाऊ निवृत्तीनाथ सांगत गेले, माऊली बोलत गेले आणि सच्चिदानंद बाबा लिहत गेले. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका हा ग्रंथ जन्माला आला. माऊलींनी मराठी भाषेचा सार्थ अभिमान बाळगत गरजून सांगितले, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके. म्हणजेच माझी मराठी भाषा इतकी गोड आणि श्रेष्ठ आहे की ती अमृतासोबतही पैज जिंकेल. त्यांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले. माऊलींनी मराठी भाषेला राजाश्रय आणि देवपण मिळवून दिले. पण या ज्ञानसूर्याचे तेज पाहून 1400 वर्षांचे योगी वाघावर बसून आले, तेव्हा माऊलींनी काय केले हे जाणून घेण्यासाठी भाग 4 नक्की पहा. तोपर्यंत रामकृष्ण हरी.